Okay. So students, now we will start the next tense of present. Okay. Continuous present tense. प्रेझेंट टेन्सचा पहिला टेन्स आपण कंप्लीट केलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण दुसरा बघणार आहोत, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता बघा स्टुडंट्स, एकदम सिम्पली पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष त्या स्क्रीनवरती समजून सांगतो, म्हणजे एकदा समजल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन करायची गरज नाही पडणार. ओके, सो बघा स्टुडंट्स, या ठिकाणी एकदम सिम्पली सांगतो, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चे सेंटेन्सेस काय असतात, कोणता सेन्स असतो, कोणत्या सिच्युएशनला आपण हे सेंटेन्सेस किंवा हे स्ट्रक्चर वापरतो. ओके, सो हिअर व्हॉट दे टेल अस फर्स्ट. बघा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स describes an action that is happening right now or around this time. बघा स्टुडंट, सिम्पली काय सांगितलं, हॅपनिंग राईट नाव. आता घडत असणाऱ्या जेवढ्या पण गोष्टी असतात आपल्या सराउंडिंग मध्ये, बरोबर, अराउंड धिस टाइम, आता ज्या घटना घडत आहेत आपल्या सोबत, त्या सर्वच्या सर्व कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो, काउंट करतो. ओके, सिंपल डिफिनेशन मध्ये बघा, लाईव्ह ऍक्शन विच इज हॅपनिंग राईट नाव. बघा एकदम सिंपल खाली डेफिनेशन लिहिलेली आहे तुमच्या पाठ करण्यासाठी, जशी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पण होती, की लाईव्ह ऍक्शन, बरोबर, जे आता चालू आहे आपल्या समोर, ते सर्वच्या सर्व कशामध्ये आपण काउंट करतो, तर 2 नंबरचा टेन्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता याला कसं बोलणार, हे टेन्स, हे सेंटेन्सेस कसे असतात ते आपण एकदम व्यवस्थित अभ्यासणार आहोत. ओके स्टुडंट, सो फॉर एक्झाम्पल, आता जो आपला लेक्चर चालू आहे स्टुडंट, बरोबर, आता जे आपलं लेक्चर चालू आहे हे काय आहे, तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल आहे. का, कारण हे बघा प्रेझेंट आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे प्रेझेंट सिच्युएशन आहे, आणि त्यात आपली जी क्रिया आहे, ऍक्शन आहे, ती काय आहे, कंटिन्यू आहे, चालू आहे. ओके, सो त्यामुळे आपला जो क्लास आता चाललेला आहे हा कोणत्या सिच्युएशनचा आहे, तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा आहे. बरोबर, पण सकाळी आपल्याला कुणीतरी विचारलं तर आपण काय म्हणतो, की संध्याकाळी आमचा क्लास असतो, तेव्हा आपण क्लास घेत नाहीये, फक्त आपण म्हटलो आमचा संध्याकाळी क्लास असतो. म्हणजे जे सेंटेन्स आपण बोललो ते आपलं डेली रुटीनचं होतं, आणि ते डेली रुटीनचं सेंटेन्स जे होतं तेच आपण कशामध्ये सांगितलं, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं. आणि ते सांगितलेलं जे सेंटेन्स होतं का संध्याकाळी आमचा क्लास असतो, सकाळी बोललो आपण डेली रुटीन सांगितला, डेली रुटीन आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये सांगतो. आता एक्झॅक्टली जे क्लास आपण संध्याकाळी घेतो असं समोरच्याला बोललो, तो क्लास आपला आता चालू आहे, म्हणजे ती क्रिया एक्झॅक्टली लाईव्ह चालू आहे. तो सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, लाईव्ह ऍक्शन. ओके, लाईव्ह ऍक्शन, जसं की आता आपलं लेक्चर चालू आहे. ओके, सो ही होती आपली डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, काहीतरी चालू आहे ते पण आता. ओके, समथिंग इज गोइंग ऑन राईट नाव. ओके, और ऍज सिंपल ऍज टू अंडरस्टँड लाईव्ह ऍक्शन. ओके, लाईव्ह ऍक्शन जे आता चालू आहे, लाईव्ह जे समोर चालू असतं, लाईव्ह, बरोबर, ते सगळं सगळं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. ओके, सो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ची डेफिनेशन, शॉर्ट आणि लॉंग डेफिनेशन तुमच्या बरोबर लक्षात आली का, हँड रेज करून मला कळवा. ओके, व्हेरी गुड. आता बघा, आता नेक्स्ट, आता बघा इथं खूप सिम्पली आता आहे. आता जेवढं सिंपल प्रेझेंट टेन्स समजायला थोडासा स्टुडंट डीप होता, तेवढा डीप इथून पुढले टेन्सेस नाहीये. ओके, कारण तिथं आपलं स्ट्रक्चर व्यवस्थित झालेलं आहे, सेम असणार आहे, थोडंसं स्ट्रक्चर चेंज होईल. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे आपला. बघा, सेम प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपला टेन्स मध्ये एक फॉर्म्युला असणार आहे. इथं एक फॉर्म्युला लिहिला, त्या फॉर्म्युल्यात काय दिलंय बघा, की सुरुवातीला आपण काय वापरणार, तर सब्जेक्ट ऍज युज्युअल, बरोबर, त्यानंतर आपला काय असणार आहे, एम इज आर हेल्पिंग वर्ब आपण इथं वापरणार, त्यानंतर व्हर्ब आयएनजी वापरणार, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी काय करणार, तर यूज करणार. बरोबर, आता बघा स्टुडंट, मी प्रत्येक फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक देत आहे, आता ते नीट लक्षात ठेवा तुम्ही. इथून पुढे आता तुम्हाला ती ट्रिक खूप काम येणार आहे. बघा स्टुडंट्स, कोणताही फॉर्म्युला रट्टा मारून आपण पाठ करणार नाही आहोत, आपल्याला कन्सेप्च्युअली पाठ ठेवायचा आहे. मग कन्सेप्च्युअली पाठ ठेवताना सगळ्यात अगोदर कुठलाही फॉर्म्युला सब्जेक्टने चालू होतो हे लक्षात ठेवायचं. ओके, प्रत्येक फॉर्म्युला सब्जेक्टने सुरू होतो हे आपण लक्षात ठेवायचं. सो सब्जेक्ट आपण बघितला, त्यानंतर कुठलाही फॉर्म्युला शेवटी ऑब्जेक्टने एंड होतो
हे आता लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर. सुरुवातीला सब्जेक्ट आणि त्यानंतर शेवटी काय असतो तर ऑब्जेक्ट असतो, हे लक्षात ठेवा, बरोबर. आता बघा एकदम सिंपल करून सांगतो. ओके, सुरुवातीला सब्जेक्ट, एकदम फर्स्टला सब्जेक्ट, एकदम लास्टला ऑब्जेक्ट. आता या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. आता नेक्स्ट सांगतोय बघा, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल, बरोबर. बघा, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल तर त्या टेन्स मध्ये 100% व्हर्ब आयएनजी अप्लाय करायचा, बरोबर. बघा, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असू द्या, कंटिन्युअस आला तर व्हर्ब आयएनजी अप्लाय करायला विसरायचं नाही. ओके, सो एकदम बघा कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा. मी जर कुठल्याही कंटिन्युअस टेन्स बद्दल बोललो ना तुम्हाला, तर समजून घ्यायचं इथं व्हर्ब वरती आयएनजी लागेल म्हणजे लागेल. ओके, सो बघा एकदम ट्रिक थ्रू तुमच्या लक्षात राहील. सुरुवातीला सब्जेक्ट, शेवटी ऑब्जेक्ट, बरोबर. कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून व्हर्ब आयएनजी. ओके, आता आपण काय बघतोय स्टुडंट्स, प्रेझेंट टेन्स बघतोय. आता नीट लक्ष द्या. बघा, आपण प्रेझेंट टेन्स बघतोय आणि आपण हेल्पिंग व्हर्बचा चार्ट बघितला होता. आता 3D इमॅजिनेशन करून त्याला तुम्ही तुम्ही पिक्चराइज करा, व्हिज्युअलाइज करा आणि त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर आपण बघितलं होतं बघा, टू बीच्या प्रेझेंट मध्ये आपण अमेझार वापरलं होतं, बरोबर. बघा, टू बीच्या प्रेझेंट मध्ये आपण काय केलेलं होतं, अमेझार वापरलेलं होतं आणि आता हा प्रेझेंट टेन्सच आहे. सो त्या अमेझारचा वापर आता इथं काय होणार आहे, परफेक्टली आपण करणार आहोत. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्येच फक्त अमेझारचा वापर होतो, दुसऱ्या कुठल्या टेन्स मध्ये होत नाही. ओके, आतापासून आता बघा, तुम्ही ऑलरेडी डू आणि डज हे हेल्पिंग वर्बला अभ्यासलं, डू डज ला अभ्यासलं. आता या टेन्स मध्ये कोणता येणार आहे तर आर येणार आहे. म्हणजे आर फक्त आणि फक्त स्टुडंट कधी येतं तर जेव्हा तुम्ही लाईव्ह ऍक्शन किंवा लाईव्ह सिच्युएशन बद्दल बोलतात तेव्हाच फक्त आर येतो. सो ओव्हरऑल हा जो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे तो कसा झाला बघा, सुरुवातीला सब्जेक्ट, ओके, देन अमेझार, देन व्हर्ब आयएनजी अँड देन ऑब्जेक्ट. या चारही गोष्टी कशा या फॉर्म्युल्यामध्ये आल्या मी तुम्हाला कन्सेप्च्युअली व्यवस्थित केलं. सुरुवातीला सब्जेक्टाचा असतो, कुठलाही फॉर्म्युला घ्या, 12 टेन्स बघणार आहोत, त्यांचं सगळ्यांची स्टार्टिंग सब्जेक्टने, सगळ्यांची एंडिंग ऑब्जेक्टने. सो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट क्लिअर झालं, तुमचं पाठ करायचं नाही, फक्त चेंज होईल ते मधलं. अमेझारच्या जागी दुसरं येईल आणि व्हर्ब आयएनजीच्या जागी दुसरं येईल, इथं चेंज होईल, बाकीचं कुठलं चेंज होणार नाही. सो इथं आता बघा स्टुडंट, हा फॉर्म्युला आपण लर्न केला, आपल्याला हे समजलं का आपण प्रेझेंट टेन्स बघतोय म्हणून इथं आर आलेला आहे. एकदम सिंपल स्टुडंट. सेम जेव्हा आपण स्टुडंट बघा, जेव्हा आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघतोय तर बघा इथं सब्जेक्ट, व्हर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट या सेम असणार आहे. समजा याच टेन्सला आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स जर केलं तर सेम असणार आहे. बघा स्टुडंट, सेम सब्जेक्ट पण असेल, व्हर्ब आयएनजी असेल, ऑब्जेक्ट असेल, चेंज होईल फक्त आर आणि याच्या जागी काय येईल स्टुडंट, पास्ट मध्ये काय होतं आरच्या जागी वॉज अँड वर. ओके, बघा एकदम कन्सेप्च्युअली व्यवस्थित लक्षात आणून देतोय तुमच्या. ओके, काय होतं तिथं, वॉज आणि वर होतं. ओके, सो अशा प्रकारे आपण काय केलेलं, या कन्सेप्टला व्यवस्थित समजून घेतलेलं. ओके, सो आपला फॉर्म्युला या ठिकाणी लर्न झाला, सब्जेक्ट प्लस अमेझार प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तो फॉर्म्युला आता तुमच्या लक्षात आला असेल आणि अमेझारचा एक्झॅक्टली वापर कोणत्या टेन्स मध्ये होतो हे समजलं असेल तर एकदा हँड रेज करून कळवा मला. व्हेरी गुड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा लाईव्ह सिच्युएशन बद्दल बोलू म्हणजे आपण लाईव्ह सिच्युएशन मध्ये जगत असतो, तर त्यामुळे काय वापरायचा, त्या सिच्युएशन बद्दल अमेझार वापरायचा. पण आपण आपल्या सवयींबद्दल सांगत असेल तर अमेझार न वापरता डू डजचा वापर होतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अमेझार अप्लाय होत नाही. आता आपण एक्झाम्पल बघूया. आता बघा, आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. आपले सगळेच एक्झाम्पल एकावरच आधारित असणार आहे, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघूया. काय सांगितलं बघा, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. बघा, समीर इज. आता मी तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट, आपण अमेझारचा अभ्यास अगोदरच केलेला आहे. जर आय असेल तर कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो आपण, जसं की पुन्हा एकदा प्रॅक्टिस करू. बघा, आय असेल तर आपल्याला माहित आहे ऍम वापरतो, वी असेल तर आपण आर वापरतो, यू असेल तरी आर, पुन्हा यू असेल तर आर, बट ही शी इट आणि समीर असेल तर काय वापरतो स्टुडंट आपण, तर इज वापरतो, बरोबर. हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. सेम तेच येतंय बघा इथं. मग इथं काय होतं, समीर, मग आपल्याला माहित आहे समीरच्या नंतर ऍम येत नाही, समीरच्या नंतर आर पण येत नाही, तर समीरच्या नंतर इज येतो, बरोबर. समीर इज, बघा समीर इज. मग त्यांनी काय सांगितलं बघा, आपण काय केलेलं इथं बघा, सब्जेक्ट वापरला समीर, बरोबर. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं, प्लस करून अमेझार पैकी एक वापरा. तर आपण काय केलेलं बघा इथं, अमेझार पैकी इज वापरलेला. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला, व्हर्ब आयएनजी वापरा. मग व्हर्ब आयएनजी आपण गो होता, आपला व्हर्ब कोणता होता स्टुडंट, गो, त्याच्यावरती आयएनजी लावला, काय झाला, गोईंग.
आणि शेवटी आपण ऑब्जेक्ट लिहिलं बघा फॉर अ वॉक. ओके, मग आपलं सेंटेन्स कसं झालं, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. मग याला मराठीमध्ये कसं म्हणणार स्टुडंट, लाईव्ह चालू आहे तर कसं म्हणणार आपण की समीर वॉकला जात आहे. बरोबर, समीर वॉकला जात आहे असं सेंटेन्स झालं बघा. हे समीर इज गोइंग फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला जात आहे. आता स्टुडंट हे सेंटेन्स जर आपल्याला आपल्यावरती लागू करायचं असेल तर कसं होईल बरं, तर ते सेंटेन्स असं होईल स्टुडंट बघा, ते सेंटेन्स असं होणार आहे की वी, बघा वी आर है ना, वी आर आणि काय म्हणू आपण, वी आर अटेंडिंग. बरोबर, बघा वी आर अटेंडिंग अ लेक्चर. बरोबर, आपण काय करत आहोत आता, लेक्चर अटेंड करत आहोत. तर सुरुवातीला सब्जेक्ट का वापरला आपण, वी. आता वी वापरला म्हणून हेल्पिंग वर्ब कोणतं येणार आहे स्टुडंट, आर. बरोबर, मग आपण आर वापरला, मग वी आर. मग इथं काय सांगितलं त्यांनी, व्हर्ब आयएनजी, मग अटेंड वर काय लागेल, आयएनजी लागला, मग झाला अटेंडिंग. आणि ऑब्जेक्ट काय आपलं तर लेक्चर. बरोबर, सो वी आर अटेंडिंग अ लेक्चर. अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, हे एक्झाम्पलला समजून घेतलेलं. सो आपलं बेसिक एक्झाम्पल कोणतं आहे, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, का असं घेतलं आपण, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं होतं का ती समीरची सवय आहे. ओके, ती सवय आहे आणि ती सवय आपण कधीतरी बोललो का समीर वॉकला जातो, समीर गोज फॉर अ वॉक असं आपण बघितलं होतं तिकडे, समीर गोज फॉर अ वॉक. पण आपल्याला आता काय म्हणायचं आहे, समीर एक्झॅक्टली वॉकला जात आहे. मग आपण कसं म्हणू, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, का, कारण तो वॉकला जातो. बघा मराठीत पण कसं म्हटलो आपण स्टुडंट, बघा समीर वॉकला जातो आणि समीर वॉकला जात आहे, या दोन सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये पण चेंजेस आहे ना स्टुडंट, सो इंग्लिशमध्ये पण चेंजेस असणार. मग आपण दोन्ही ठिकाणी असं म्हणू का समीर इज गोइंग फॉर अ वॉक आणि समीर इज गोइंग फॉर अ वॉक, ऑब्विसली नॉट. व्हाय, बिकॉज बोथ हॅज अ स्ट्रक्चर इन मराठी ऍज वेल एज इन इंग्लिश, दोघांचा बी स्ट्रक्चर असेल. आता तुमचा कम्प्लीट सेन्स जर समजला असेल तुम्हाला का असं होतं, कारण मराठीत पण चेंज असतं म्हणून इंग्लिशमध्ये, तर हा सेन्स तुमच्या लक्षात आलेला असेल तर एकदा हँड रेज करून कळवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही खूप अटेंटिव्हली लेक्चर अटेंड करताय स्टुडंट. व्यवस्थित असंच तुम्ही स्टक राहा, तुम्हाला प्रत्येक टेन्स खूप छानपैकी समजेल. ओके, सो अशा प्रकारे बघा आता आपण काय केलेलं, इथून पुढे बघा तुम्हाला डू डज थोडंसं हिडन होतं, आपल्याला समजत नव्हतं का कुठं एक्झॅक्टली यूज करायचं आहे. पुट डाऊन युअर हँड. आता आम्ही जार या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे स्टुडंट, डायरेक्टली दिलेला आहे, हेल्पिंग वर्ब आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्येच दिलेला आहे, म्हणून कुठं समजायची गरज नाहीये. मग आता बघा इथं काय करायचं स्टुडंट, पहिलं आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं की समीर इज गोइंग फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला जात आहे. आता आपल्याला काय म्हणायचं माहिती की स्टुडंट, समीर वॉकला जात नाहीये. बरोबर, तर इंग्लिश मध्ये सिम्पल, समीर इज सेम राहणार, फक्त नॉट गोइंग फॉर अ वॉक. ओके, बघा समीर इज नॉट गोइंग फॉर अ वॉक है ना, समीर इज नॉट गोइंग फॉर अ वॉक. आता बघा आपल्याला काय करायचं, इंटरोगेटिव्ह करायचं स्टुडंट, प्रश्नार्थ करायचंय काय, का समीर वॉकला जात नाहीये का. बरोबर, समीर वॉकला जात नाहीये का. मग बघा आपल्याला रूल मी तुम्हाला सांगितलेला आहे, जेव्हा इंटरोगेटिव्ह असेल तेव्हा हेल्पिंग व्हर्बला आधी घ्यायचं, सब्जेक्टला नंतर पाठवायचं. मग आपण काय केलं, इज समीर गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, सॉरी पहिलं पॉझिटिव्ह होतं बघा, समीर वॉकला जात आहे का, समीर वॉकला जात आहे का, इज समीर गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, बघा फक्त आणि फक्त काय झालेलं आहे बघा स्टुडंट, पहिलं जर सेंटेन्स तुम्ही बघणार नाही बघा, पहिलं सेंटेन्स बघा, बघा पहिलं सेंटेन्स बघा, समीर इज गोइंग फॉर अ वॉक आणि हे काय झालेलं आहे बघा, इज समीर गोइंग फॉर अ वॉक, फक्त एक्सचेंज झालंय हेल्पिंग व्हर्ब आणि सब्जेक्ट. बरोबर, याच्यापैकी काही चेंज झालेलं नाही. मग बघा इज समीर गोइंग फॉर अ वॉक, समीर वॉकला जात आहे का. आता मला असं म्हणायचं स्टुडंट, समीर वॉकला जात नाहीये का, समीर वॉकला जात नाहीये का, इज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. बघा इज समीर सेम होतं. ओके, बघा इथं जर नॉट काढला ना तुम्ही, तर वरती जे सेंटेन्स आहे ना स्टुडंट, बघा हे सेंटेन्स याच्यामध्ये काहीच बदल नाही वाटणार तुम्हाला, फक्त नॉट अप्लाय झालेला आहे. ओके, बघा इज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक म्हणजे जसा सेन्स आला ना स्टुडंट तसंच बोलायचं फक्त आपल्याला. निगेटिव्ह होतं म्हणून नॉट ऍड केला, पॉझिटिव्ह होतं तर नॉट ऍड नाही केला. ओके, त्याच्यानंतर बघा डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह आहे. मग आपल्याला काय म्हणायचं आहे, समीर का वॉकला जात आहे. समीर का वॉकला जात आहे, कंटिन्युअस आहे ना स्टुडंट, लाईव्ह आहे म्हणून आहे येतोय बघा, समीर का वॉकला जात आहे. बरोबर, मग काय म्हटलं मी, मग सुरुवातीला जेव्हा डब्ल्यू एच येईल तेव्हा आपण डब्ल्यू एच ला आधी घेतो, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्बला ठेवतो आणि मग सब्जेक्ट घेतो. मग आपण या दोघांना अगोदर ठेवलं, व्हाय इज समीर गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, व्हाय इज समीर गोइंग फॉर अ वॉक, समीर का वॉकला जात आहे. आणि दुसरं बघा, समीर का वॉकला जात नाहीये. बरोबर, समीर का वॉकला जात नाहीये, व्हाय इज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. ओके, व्हाय इज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक, अशा प्रकारे आपण वापरलेलं. आता बघा स्टुडंट, तुमचं काय होईल माहिती का, 3-4 मध्ये आणि 5-6 मध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, त्याला मी क्लिअर करतो ट्रिक थ्रू. आता ती ट्रिक नीट ऐका, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेली आहे. काय होतंय माहितीये का, हे बघा 3 मध्ये कसं होतंय, समीर वॉकला जात आहे का,
4 मध्ये कसं होतंय, समीर वॉकला जात नाहीये का? 5 मध्ये होतंय, समीर का वॉकला जात आहे? 6 मध्ये होतंय, समीर का वॉकला जात नाहीये? आता 4 मध्ये का आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतंय, पण कन्फ्युजन तुमचं प्रत्येक टेन्स झाल्यानंतर क्लिअर होईल आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्येच आपल्याला बोलायचं असतं. आता बघा, मी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे आणि अजून एकदा सांगतो. 3-4 मध्ये काय होतंय का त्याचा सेन्स थोडा वेगळा आहे बघा. आता समजा 3 नंबरचं सेंटेन्स बघा. इज समीर गोइंग फॉर अ वॉक? समीर वॉकला जात आहे का? बघा, समीर वॉकला जात आहे का? ओके, आपण विचारतोय, कोणाला जरी विचारतोय, समीर वॉकला जात आहे का? ओके, आणि आपल्याला आपल्याला असं म्हणायचं, समीर वॉकला जातोय, पण आपल्याला म्हणायचंय तो का जात आहे? बरोबर, तो का जात आहे? मग दोघांचा सेन्स थोडासा काय स्टुडंट वेगळा आहे. ओके, तर जेव्हा तुम्हाला WH बद्दल बोलायचं असेल तेव्हा त्या ठिकाणी काय करा, तर व्हायचा वापर करा आणि त्या जेव्हा नाही करायचं तेव्हा तुम्ही अशा प्रकारे दुसरं हेल्पिंग वर्ड वापरा. समजा बघा, याला थोडंसं अजून चेंज करू आपण. समजा इथं आपण व्हाय वापरतो, बरोबर, की हे बघा, 3-4 कसं आहे का तो जात आहे का? आणि 5 कसं आहे, तो का जात आहे? तो काच्या ऐवजी दुसरं घ्या. समीर कोठे जात आहे? समीर वॉकला कोठे जात आहे असं घेऊ शकतो आपण. समीर कोठे वॉकला जात आहे? मग व्हायच्या जागी काय येईल स्टुडंट? वेर येईल. वेर इज समीर गोइंग फॉर अ वॉक? आता होतं काय माहिती का स्टुडंट, 3 आणि 4चा पण अर्थ काच येतोय, 5 आणि 6चा पण अर्थ काच येतोय, पण लक्षात ठेवा 3-4 हा काच असणार आहे नेहमी, पण 5-6 चेंज होणार आहे. तुम्ही जर इथं विचारलं कोठे, तर तिथं व्हेर येईल. केव्हा, तर तेथे व्हेन येईल. ओके, अशा प्रकारे हे लक्षात ठेवा स्टुडंट. हा, थोडंसं व्हाय आल्यामुळे थोडंसं तुमचं प्रॉब्लेम तुम्ही क्रिएट करू नका, की मी सिम्पली तुम्हाला समजून सांगितलं. ओके, इथं व्हायचा अर्थ काय होतो, का असतो, आणि इथं पण यांचा अर्थ का होतोय, म्हणून ते का दोन्ही ठिकाणी आल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं तुमच्यासाठी, पण त्याला समजून घ्या. तुम्ही व्हायच्या ऐवजी दुसरं काहीतरी वापरा इथं. जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा असं नाही का व्हायच वापरायला पाहिजे तुम्ही. ओके, WH चा कुठला बी शब्द वापरू शकता तुम्ही, पण स्पेशली व्हेन, व्हाय आणि व्हेर हे तीनच प्रॉपरली इथं काय होतात, मॅच होतात. बाकीचे दुसऱ्या ठिकाणी मॅच होतात. ओके, सो अशा प्रकारे बघा, आपण समीरचे पूर्ण एक्झाम्पल या ठिकाणी काय केलेले आहे तर बघितलेले आहेत. आता आपण दुसरी साईड बघूया आणि दुसरं प्रोनाउन त्या ठिकाणी बघूया. मग बघा, या ठिकाणी दुसरं प्रोनाउन आहे बघा, आय. मग आता इथं आय आय आहे, ऑब्व्हियसली आयच्या नंतर एमएजआर पैकी आपण काय वापरलं, एम वापरलं. त्यांनी सांगितलं व्हर्ब आयएनजी, गो वरती आयएनजी फॉर्म अप्लाय केला आणि नेक्स्ट आपण ऑब्जेक्ट घेतलं. सो सेंटेन्स कसं झालं आपलं, आय एम गोइंग फॉर अ वॉक. ओके, बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि आय एम गोइंग फॉर अ वॉक. आता मला असं म्हणायचं आहे का मी वॉकला जात नाहीये, बरोबर, मग मी काय म्हणणार, आय एम नॉट गोइंग फॉर अ वॉक. ओके, आय एम नॉट गोइंग फॉर अ वॉक, बरोबर. आता मला स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे, मी वॉकला जात आहे का? बरोबर, बघा, मी वॉकला जात आहे का? मग काय म्हणणार मी, एम आय गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, एम आय गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, मी वॉकला जात नाहीये का? मग काय म्हणणार, एम आय नॉट गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, बघा, एम आय नॉट गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, आता मला काय म्हणायचं आहे, मी का वॉकला जात आहे? बरोबर, व्हाय एम आय गोइंग फॉर अ वॉक, आणि मी का वॉकला जात नाहीये, व्हाय एम आय नॉट गोइंग फॉर अ वॉक. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, ऑल सेंटेन्सेस या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, आता आपण एक डेली आपल्या हिशोबाचे एक सेंटेन्सेस घेऊन बघूया. ओके, जसं की समजा आता आपल्याकडे काही लेडीज आहेत, तर त्यांच्याद्वारे एक एक्झाम्पल घेऊया, की मी स्वयंपाक करत आहे. ओके, मग कसं म्हणणार, आय एम मेकिंग अ मील. बरोबर, आय एम मेकिंग अ मील, किंवा आय एम मेकिंग अ फूड, किंवा आय एम कुकिंग अ फूड. ओके, चला, आय एम कुकिंग अ फूड घेऊ या ठिकाणी, आय एम कुकिंग अ फूड. आता निगेटिव्ह कसं होईल याचं, आय एम नॉट कुकिंग अ फूड. बरोबर, इंटरोगेटिव्ह कसं होईल, आय आय कुकिंग अ फूड. बरोबर, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह कसं होईल, एम आय नॉट कुकिंग अ फूड. बरोबर, WH, व्हाय एम आय कुकिंग अ फूड, आणि WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, व्हाय एम आय नॉट कुकिंग अ फूड. ओके, सो अशा प्रकारे स्टुडंट जसं सेन्स असेल तसं, आणि हे सेंटेन्स बोलताना पण खूप ऍडव्हान्स आणि मोरल वाटत आहेत. ओके, सो आता दोन्ही पण साईड तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील ना स्टुडंट, तर हँड रेज करून मला सांगा. सो स्टुडंट्स बघा, आता दोन स्लाइडला व्यवस्थित बघितल्यानंतर एक सब्जेक्टला बघितलं आपण समीर, आणि दुसरा सब्जेक्ट घेतला आपण आय, आणि कसे सेंटेन्सेस झाले ते आपण बघितलं. आता आपण पुढली स्लाइड बघूया. या ठिकाणी आता ही खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे बघा स्टुडंट्स. हा, ही खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे, हिला नीट समजून घ्या. याच्यामध्ये थोडंसं एक ऍड झालेलं आहे दुसरं बघा. जेव्हा प्रेझेंट स्टेट सांगायचे असतात आपल्याला, म्हणजे प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट आहे असं काहीतरी सांगायचं आपल्याला, बरोबर,
आता एखादी गोष्ट आहे बरोबर, म्हणजे एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वात आहे असं बोलण्यासाठी पण आपण काय करतो, तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे जे आपले हेल्पिंग वर्ब आहेत आय आर त्यांचाच वापर करतो. जसं की उदाहरणाद्वारे तुम्हाला लक्ष देईल बघा, जसं की दिलंय बघा, आय एम अ बॉय. बरोबर, म्हणजे मी आता बोलतोय, करंट सिच्युएशन बोलतोय यालाच आपण काय म्हणलो, प्रेझेंट स्टेट बोललो बरोबर, किंवा प्रेझेंट फॉर्म बोललो, किंवा लाईव्ह सिच्युएशन मध्ये मी बोललो की आय एम अ बॉय. बरोबर, आपल्याला बोलायचं आहे एखाद्याबद्दल तर आपण म्हणू ही इज अ डॉक्टर. बरोबर, असं बोलण्यासाठी पण आपण काय करतो, चा वापर करतो. ओके, त्यानंतर आपल्याला असं म्हणायचं आहे का, शी इज अ स्टुडंट. बरोबर, दे आर प्लांट. बरोबर, इट इज अ ट्री. ओके, वी आर स्टुडंट. ओके, सो अशा प्रकारे आपण काय केलेले सेंटेन्स या ठिकाणी यूज केलेले स्टुडंट. बरोबर, सो प्रेझेंट स्टेट सांगण्यासाठी पण काय यूज होतं, तर आर यूज होतं प्रेझेंट स्टेट सांगण्यासाठी. आता याच्यामध्ये जेव्हा पास्ट बघू तेव्हा पास्ट स्टेट बघू, आणि फ्युचर बघू तेव्हा फ्युचरचं बघू. पण इथं आता आपल्याला म्हणायचं आहे तर प्रेझेंट स्टेट बद्दल. मग याच्यामध्ये पण काय केलं आपण, चा वापर केला. बरोबर, जसं की आपल्याला असं बोलायचं आहे का ती सायकल आहे, तर आपण काय म्हणू, इट इज अ सायकल. बरोबर, तो दगड आहे तर काय म्हणू आपण, इट इज अ स्टोन. बरोबर, सो अशा प्रकारे आपण इज चा काय केलं त्या ठिकाणी वापर केला. सो प्रेझेंट स्टेट सांगण्यासाठी पण चा वापर होतो, हे या ठिकाणी काय केलेलं आपण बघितलेलं. म्हणजे कंटिन्युअस सिच्युएशन सांगण्यासाठी तर होतोच, कंटिन्युअस ऍक्शन सांगण्यासाठी तर होतोच, म्हणजे आपण काय करतोय ते सांगण्यासाठी तर होतोच, त्याबरोबर अशा ज्या स्टेट्स असतात कोण काय आहे हे सांगण्यासाठी पण चा वापर होतो. सो हे याला आपण म्हणतो प्रेझेंट स्टेट. ओके, प्रेझेंट स्टेट सांगण्यासाठी पण चा वापर होतो, हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ऑलरेडी आपल्याला माहितच आहे अशा प्रकारे होतं. जसं की आपल्याला नॉर्मली बोलायचं असेल तर आपण असंच म्हणतो घरामध्ये, इट इज अ रिमोट, इट इज अ फोन. बरोबर, दे आर वॉचेस एक्सेट्रा. पण फक्त इथं मी तुम्हाला सांगितलं, क्लिअर केलं थोडंसं फक्त. सो अशा प्रकारे प्रेझेंट स्टेट मध्ये चा वापर होतो. आता बघा इथं आपले जे रेग्युलर एक्झाम्पल घेतो ते एक्झाम्पल घेऊया आपण. आता बघा एक्झाम्पल मध्ये कसं होईल, सो आपण काय घेतलं बघा, आय एम प्लेइंग क्रिकेट. बघा, आय एम प्लेइंग क्रिकेट. त्याच्यानंतर बघा, वी आर प्लेइंग क्रिकेट, है ना. बघा, मी क्रिकेट खेळत आहे, आम्ही सर्व क्रिकेट खेळत आहोत. यू आर प्लेइंग क्रिकेट, तू क्रिकेट खेळत आहे. यू आर प्लेइंग क्रिकेट, तुम्ही सर्वजण क्रिकेट खेळत आहात. ही इज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आहे. शी इज प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत आहे. इट इज प्लेइंग क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळत आहे, बट रोबोट किंवा एखाद्या मशीनला अनुसरून. ओके, त्यानंतर बघा, दे आर प्लेइंग क्रिकेट, ते सर्वजण क्रिकेट खेळत आहेत. समीर इज प्लेइंग क्रिकेट, समीर क्रिकेट खेळत आहे. समीर अँड आमिर आर प्लेइंग क्रिकेट. बघा, समीर अँड आमिर आर. ओके स्टुडंट, का, कारण प्लुरल झालं आणि आपल्याला माहिती आहे आर हा प्लुरल आहे. आर प्लेइंग क्रिकेट. त्याच्यानंतर बघा, धिस बॉय एका बॉय बद्दल आहे तर धिस बॉय इज प्लेइंग क्रिकेट. दॅट बॉय एका बॉय बद्दल आहे म्हणून इज प्लेइंग क्रिकेट. बट बघा, दीज बॉईज आर प्लेइंग क्रिकेट आणि दोज बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, सर्व नाऊन आणि प्रोनाऊन सोबत कशा प्रकारे हे सेंटेन्स बनेल ते या ठिकाणी काय केलेलं बघितलेलं आहे. ओके, आता आता बघा इथं जे जे आपण प्रॅक्टिस करतो घरी, ओके, तीच प्रॅक्टिस आता इथं आपण काय करणार आहे. ओके, आता ती प्रॅक्टिस बघा तुम्ही व्यवस्थित. बघा, या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे अफर्मेटिव्ह, है ना. आय एम प्लेइंग क्रिकेट. बरोबर, आय एम प्लेइंग क्रिकेट. आता याचं निगेटिव्ह करू, पण च्या सोबत करू. मग कसं होणार, वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट नाही खेळत आहे. का, कारण वी आर अटेंडिंग अ लेक्चर. बघा स्टुडंट्स, वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट, वाय, बिकॉज वी आर अटेंडिंग अ लेक्चर. आम्ही लेक्चर अटेंड करत आहोत, आम्ही क्रिकेट नाही खेळत आहोत. ओके, आर यू प्लेइंग क्रिकेट, समजा मी तुम्हाला विचारलं स्टुडंट, बरोबर, आर यू प्लेइंग क्रिकेट, बरोबर, तू क्रिकेट खेळत आहेस का. बरोबर, त्याच्यानंतर बघा इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, आर यू नॉट प्लेइंग क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळत नाही आहात का. बरोबर, नेक्स्ट बघा, इंटरोगेटिव्ह, व्हाय इज ही प्लेइंग क्रिकेट, तो का क्रिकेट खेळत आहे. बरोबर, नेक्स्ट बघा, व्हाय इज शी नॉट प्लेइंग क्रिकेट, ती का क्रिकेट खेळत नाहीये. नेक्स्ट बघा, इट इज प्लेइंग क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळत आहे. दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट, ते सर्वजण क्रिकेट खेळत नाहीये. इज समीर प्लेइंग क्रिकेट, समीर क्रिकेट खेळत आहे का. आर समीर आणि आमिर नॉट प्लेइंग क्रिकेट, ते दोघे क्रिकेट खेळत नाहीये का. वाय इज दिस बॉय प्लेइंग क्रिकेट, हा मुलगा का क्रिकेट खेळत आहे. वाय इज दॅट बॉय नॉट प्लेइंग क्रिकेट, तो मुलगा का क्रिकेट खेळत नाहीये. बघा, दिस बॉय म्हणजे हा मुलगा, दॅट बॉय म्हणजे तो मुलगा. बघा, त्याच्यानंतर बघा, दिस बॉय दिस बॉईज आर प्लेइंग क्रिकेट, हे सर्व मुले क्रिकेट खेळत आहेत. आणि दोज बॉईज आर नॉट प्लेइंग क्रिकेट, ते सर्व मुले क्रिकेट खेळत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व सेंटेन्स आणि सर्व सब्जेक्टच्या सोबत आणि टाईप ऑफ सेंटेन्सच्या सोबत बघितलेले आहे. ही स्लाइड व्यवस्थित लक्षात आली का तुमच्या.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. सो यासोबत आपल्याला आता हे पण समजलं स्टुडंट, की आपण कशा प्रकारे आपल्याला चा वापर कुठं होतो आणि कशा प्रकारे आपण करतो ते आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे तर समजलेलं आहे. ओके. आता आपण काय करणार आहोत तर आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ओके. आणि त्या प्रॅक्टिसच्या नंतर आपण ही क्विज पण काय करणार आहोत तर सॉल्व्ह करणार आहोत. ओके. सो आता आपण प्रॅक्टिसला जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा याच्यावरती फास्टमध्ये आपण काय करणार रॅपिडली याला समजून घेणार. तर बघा स्टुडंट्स आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये काय बघितलं ते या ठिकाणी पुन्हा एकदा बघूया.